हॅलो, मी नम्रता. वेलकम टू माय चॅनल. तर स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉगमध्ये. तर आज आम्ही जस्ट चाललो बाहेर फिरायला लोकेशनला. तर ते लोकेशन एकदा आम्हाला काय माहीत नाही, पण जर त्या लोकेशन आम्ही पोचलो तर आम्ही कुठे चालले त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर तुम्ही पाहू शकता वातावरण एवढं सुंदर झालं होतं की थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेला होता. तुम्ही पाहू शकता की बाजूला थोडं ओलं दिसत असणं आणि पाऊस गेल्यानंतर वातावरण खूप मस्त थंडगार हवा सुटली होती. खूप भारी वाटत होतं आणि त्या टू व्हीलरवर फिरायचं म्हटल्यावर तर अजूनच भारी वाटतं, मस्त एन्जॉय करत. तर आम्ही निघालो होतो ते लोकेशन ॲक्च्युली आमच्या घरापासून जास्त लांब नाही, एक 4-5 किलोमीटरच लांब आहे. पण जस्ट काय माहीत नव्हतं, मग जस्ट रील्स बघितल्या आणि म्हटलं चला जवळ आहे तर जाऊन येऊया. वातावरण पण छान झाले आणि एकदम मूड फ्रेश पण होईल, मस्त वाटेल. मग आम्ही घरातून निघालो. तर निघाल्यानंतर खूप मस्त वाटत होतं, मस्त एन्जॉय करत गप्पा मारत चाललं होतं. तर बघू, ॲक्च्युली आपल्याला ते लोकेशन सापडलंच तर आपण तिथला शूट घेणारच आहोत, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा की आम्ही कुठल्या लोकेशनला जातो आहे. बरेच जण तिथे जाऊन पण आले असं, आणि जे नसून आले त्यांनी नक्की विजिट करा. तर आम्ही चाललो होतो रावेत ब्रिजवरनं. तुम्ही पाहू शकता पवना नदीला खूप सारं पाणी आलं होतं. ॲक्च्युली पुण्यात 3-4 दिवस कंटिन्यू पाऊस पडत असल्यामुळे नदीला खूप सारं पाणी आलं होतं आणि पाहायला पण खूप मस्त वाटत होतं एवढं सारं पाणी. तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि पुणे म्हटलं की सिग्नल ट्रॉफिक आलेच. तर आपण निघालो आता. तर तुम्ही पाहू शकता बऱ्याच जणांना हा रोड पाहून पण कळालं असेल की आपण कुठं चाललंय कोण आणि कोणता रोड आहे ते. तर अगदी जवळ आहे, जास्त काही लांब नाही आहे, पण मस्त आहे. रील्समध्ये तर मस्त वाटलं, तर रिअलमध्ये जाऊन बघूया आपण. आणि तुम्ही पण नक्की बघा ते लोकेशन तुम्हाला कसं वाटते. आणि इथं आमच्या सारखे विचारत होते कुठे लोकेशन, किती वेळ लागेल, कसं जायचं. मग मी त्यांना ते सांगत होते की सरळ जायचं आहे आपल्याला, असं चाललं होतं आमचं. मग त्यानंतर सिग्नल चालूच होते, सिग्नल ट्रॉफिक चाललंच होतं. तर पावसात फिरायला मज्जा येते, खूप भारी वाटतं. पाऊस पडून गेल्यावर किंवा पाऊस आल्यावर मस्त वाटतं. वातावरण एकदम छान झालेलं असते, एकदम थंडगार हवा वगैरे, मूड अगदी फ्रेश होऊन जातो. तर आमचं चाललंच होतं लोकेशन पाहायचं जायचं. तर तुम्ही पाहू शकता. जे कोणी आकुर्डीमध्ये राहत असेल आणि आमचा व्हिडिओ जर बघितला असेल किंवा तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही गेला नसेल तर नक्की जावा तिथे, बघा कसं वाटतं आहे ते, मस्त आहे. तर आम्ही इथं चाललो होतो DY पाटील कॉलेज पुणे युनिव्हर्सिटीपासनं. आकुर्डीमध्ये आहे ॲक्च्युली कॉलेज. आणि आपण चालले ते लोकेशन पण आकुर्डीमध्येच आहे. बहुतेक आम्ही त्या रोडपासून गेलो पण असेल, पण आम्ही ते लोकेशन बघितलं नसेल, असं काहीतरी झालं असेल. तर बघू, तिथं गेल्यावरच समजेल आपल्याला काय कसं आहे लोकेशन काय. आणि कुणाकुणाला असं टू व्हीलरवर पावसामध्ये फिरायला आवडतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला थोडीशी झलक दिसली असेल की आपण ज्या लोकेशनला आलो ते लोकेशन आपल्याला थोडंसं असं नाही का निघालेलं आहे, दिसलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं दिसतंय बाहेरनंच मंदिर. आणि तुम्ही पाहू शकता की महादेवांची पिंड पण आहे बाहेर, बघा तुम्ही पाहू शकता. बघितलं तर आम्हाला कळालं की रील्समध्ये आणि रिअलमध्ये खूप सेम, म्हणजे काहीच फरक नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता.
ॲक्च्युली रील्समुळे आम्ही जास्त पटकन लोकेशनला ओळखलं असेल, नाहीतर नसतं सापडलं आम्हाला. तर आम्ही ज्या लोकेशनला आलो त्या लोकेशनचं नाव आहे महावैष्णव देवी धाम. तर अगदी गुफेसारखा त्याचं टेक्स्चर आहे व लूक आहे आणि सेम तसंच बनवलेलं आहे त्यांनी. तर तुम्ही पाहू शकता मंदिराचा लूक वगैरे. मंदिरात कॅमेरे अलाउड असल्यामुळे किंवा फोन अलाउड असल्यामुळे की आम्ही शूट करू शकलो. आणि तुम्ही पाहू शकता अगदी जवळून किती सुंदर असं वाटत होतं, फ्रेश वाटत होतं अगदी. इथं वैष्णवदेवीची मूर्ती होती, महावैष्णवदेवींची. तर तुम्ही इकडं पाहू शकता सुंदर अशी पिंड आहे, बाजूला गणपती बाप्पा बसलेले. खूप फ्रेश वाटत होतं पाहिल्यानंतर. आणि कोणी या महावैष्णवधामला व्हिजिट केली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त सपोर्ट करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच नवीन व्हिडिओमध्ये. ट्रॅव्हलिंग्स, कुकिंग, लाईफस्टाईल, डेली व्लॉग, जे काही तुम्ही सजेस्ट करू शकता त्यानुसार आम्ही व्हिडिओ पण तुम्हाला बनवू शकतो. तर तुम्ही तसं सांगा आम्हाला. आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि कसं वाटलं आजचं आपलं लोकेशन ते कमेंटमध्ये नक्की सांगा.